सकाळच्या डब्यासाठी झटपट असे आपण इथे वालाच्या बियांची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. कोकणामध्ये याला बिरडं सुद्धा म्हटलं जातं किंवा डाळिंब्याची भाजी सुद्धा म्हटलं जातं. वाल रात्रीचे भिजत घातले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून उपसून काढायचे, एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. नंतर त्याला मोड येतात. मोड आलं की वरची साल काढून घ्यायची आणि मग भाजी बनवायला हे वाल आपले तयार झालेले. अगदी तशीच ही प्रोसेस केलेली आहे. शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची, कारण थोडेसे हे कडवे वाल असतात. थोडीशी त्याची उग्र असे वास असतो किंवा चव सुद्धा असते. अगदी 4 शिट्ट्या घेऊन आपल्याला वाल शिजवून घ्यायचे. त्यानंतर पळीभर तेल घातलेले, जिरी मोहरी घालून बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे कोकमचे काही तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे, म्हणजे आंबट त्यामध्ये चव थोडी उतरली की भाजी अप्रतिम लागते. टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर मसाले आपल्याला घालून घ्यायचे. नेहमीचेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे. थोडासा टोमॅटो चिली सॉस घालायचा आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचे, कारण आपण शिजवताना मीठ घातलेले आहे. पाणी घालायचे. झाकण ठेवून चांगलं आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून द्यायचा आहे. इथे बघू शकता मसाल्याला छान असा एक ग्रेव्हीसारखा टेक्स्चर आलेला आहे. आपले वालसुद्धा चांगले शिजले गेलेले. नंतर आपल्याला हे वाल ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि लपथपीत ही भाजी बनवायची आहे. जास्त कोरडी बनवू नका, कारण गार झाल्याच्या नंतर पूर्ण वाल जे असतात ते पाणी शोषून घेत असतात आणि अशा वेळेस भाजी खूप कोरडी होते. तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर छान चमचमीत अशा आपल्या वालाच्या बियांची भाजी बनवून